श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे संदेश तुमच्यापर्यंत पोहोचावे यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा। स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याला सांगत आहेत की माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगती पथावर पोहोचत असतो। म्हणून तुम्ही कधीही प्रयत्न करत राहिले पाहिजे, शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने आणि देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच। याच्या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व असते, हे लक्षात ठेवा। म्हणून स्वामींवर जर तुमचा मनापासून अगदी विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आणि हो, मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की तुमच्या सगळ्या मनोकामना या पूर्ण हो आणि तुम्हाला सर्व तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी मिळो आणि स्वामींचा हात तुमच्या पाठीवर सदा असाच राहो, ही स्वामींचरणी प्रार्थना। स्वामी सांगतात, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो। अर्थात ज्याचे कर्म चांगले तो कधी संपत नसतो, एवढं लक्षात घ्या। म्हणून आपले फक्त कर्म चांगले ठेवा। संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो, बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात। प्रयत्न सोडू नका, सुरुवात नेहमी कठीण असते, एवढं फक्त लक्षात ठेवा। अरे, तुम्हाला तुझ्या देवाऱ्यात आणून तर ठेवलेस, पण तू तुझ्याच विश्वास मग्न आहे। पण औपचारिकरित्या म्हणून दिवा मात्र लावतोस, पण मनापासून माझा झाला नाहीस। मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे, माझ्यासमोर बसावे, माझ्याशी बोलावे, आणि म्हणून रोज मी तुझ्या आतुरतेने वाटही बघतो। पण एक लक्षात घे, ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना, तर तो हात मी आयुष्यभर सोडत नाही, मी नेहमीच त्याच्या सोबत असतो। असं अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत। म्हणून त्या अभयवचनावर आपल्याला टिकून राहायचे आहे। प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात। फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते, हे मात्र नक्कीच आहे। निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळू द्या। स्वामी, असेच तुम्ही आमच्या पाठीशी राहा, बस एवढाच आशीर्वाद तुमचा आम्हाला हवाय। ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो। सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात। या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही। परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा। योग्य वेळ तो इतकं देतो की मग मागायला काही उरतच नाही। मग तुमची वेळ आल्यावर तुम्हाला सर्व काही मिळणार आहे। म्हणून निसंकोच राहा आणि बिंदास राहा। स्वामी सर्व काही बघत आहेत आणि ते सर्व काही आपल्यासाठी चांगलंच करणार आहेत। आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्यांच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे। मग तुम्ही कोणा का असोनात आणि तुमच्याकडे किती पैसा, धनसंपत्ती असो, मग ते काही उपयोगाची नसते, हे खरं आहे। स्वामी म्हणतात, गुरुचरित्रमधून हे शिकायला मिळते की आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो। एक व्यक्ती फूल घेऊन आनंदी होतो तर दुसरा व्यक्ती फूल विकून आनंदी होत असतो, मात्र त्यांचा दोघांचा आनंद वेगवेगळ्या क्षणी वेगवेगळा असतो। म्हणून तुम्हाला ज्यात आनंद वाटतो त्याच गोष्टी तुम्ही नक्कीच केल्या पाहिजे। नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात। हेच खरे सफलतेचे सूत्र आहे, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देत नाही। हे स्वामी तुमचं अलौकिक दर्शन तुम्ही मला प्रत्येक वेळेस देत असता आणि प्रत्येक वेळेस माझ्या संकटात तुम्ही उभे राहत असता, त्यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद स्वामी। आणि मित्रांनो, स्वामी सांगतात, तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही मनात ठेवू नका। उलट त्यांना माफ करा आणि आपण क्षमा मागा। स्वामी सांगतात, आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा आणि केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा, लोभ अजिबात ठेवू नका, कारण अपेक्षाभंगाचे दुःख खूप वाईट असतं, एवढं लक्षात ठेवा। नेहमी लक्षात ठेवायचं आहे, आपण जन्माला आलो तसे एक दिवस हा संसाराचा निरोप देखील घेणार आहोत। भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा। प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका। भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही, तर क्षणभंगूर आहे।
म्हणून थोडक्यासाठी मोहात अडकू नका आणि मोहात अजिबात तुम्ही पडू नका. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात, आणि ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्यांच्या मनातील आशा आणि जिद्द. म्हणून ते असतात, ते तुम्हाला सर्व काही स्वामी भरपूर काही देणार आहेत. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायला शिका. स्वामी सांगतात, विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले नक्कीच घडत असते आणि तुमच्यासोबतही चांगलेच होणार आहे. फक्त विश्वास ठेवा. मी आहे म्हणून सगळे आहेत, याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा येणार नाही आणि कधीच तुम्हाला एकटं वाटणारही नाही. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे आणि तसं तुम्ही सुखात नक्कीच जगलं पाहिजे. प्रसिद्धी ही अशी बाब आहे जे कितीही मिळाली ना तरी माणसाची तहान काही भागत नसते. मित्रांनो, स्वामी सांगतात, एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती, ती परत हरवली म्हणून तिथल्या तिथेच विषय सोडून द्यायचा आणि आपलं पुढचं जीवन आपण जगायचं असतं. अंतःकरणातून देवाची सेवा करा, कारण मानव बाहेरचे स्वस्थ पाहतो, पण देव हा परमेश्वर आपले हृदय पाहत असतो. म्हणून या जगामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत, त्याकडे लक्ष न देता तुम्ही फक्त स्वामींवर लक्ष ठेवा आणि त्यांची पूजा अर्चना करत राहा. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, मग ती तुम्ही सांभाळायलाच हवी आणि नक्की तुम्ही सांभाळायलाच पाहिजे. दुनिया कशी पण असू दे, देवा पूर्ण खात्री आणि विश्वास आहे तुमच्यावर आणि तुम्ही आमचा विश्वास कधी तोडणार नाही हेही माहीत आहे. म्हणून आम्ही कोणत्या माणसावर विश्वास ठेवण्यापेक्षा आता आमच्या स्वामींवर विश्वास ठेवतो आणि स्वामी आपल्याला सर्व काही अगदी मनाप्रमाणे देतात. स्वामी सांगतात, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच पर्याय आहे आणि तो फक्त आई आहे. म्हणून आई वडिलांना तुम्ही नक्की सांभाळलं पाहिजे. स्वामी सांगतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे, तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढे येतात तेवढे सुखही येणार असतात. फक्त आपण संयम ठेवला पाहिजे आणि त्या सुखांची वाट बघितली पाहिजे. स्वामी सांगतात, शोधायचं असेल ना बाळा, तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत येतीलच आणि तुमचा फायदा घेऊन ते जातील सुद्धा. लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी, त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही, मागे राहू द्या. पण कुणाचा फायदा घेऊन आम्ही मोठं व्हायचं नाही ठरवलंय. म्हणून कुणाचा तुम्ही फायदा अजिबात घ्यायचा नाही. आपलं स्वकष्टाने तुम्ही मोठं जरूर व्हायचंय. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच आहे. कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देत असते. यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख ही आपल्याला होत असते. म्हणून हा कर्माचा फेरा आहे, हा सगळ्यांना येणार आहे आणि पुढे तुम्ही कितीही वेळ काहीही कष्ट केले आणि कसंही राहिलात, पण देवाशिवाय काहीच नसतं. तुम्ही देवाच्या भक्तीत एकदा लीन व्हा, तुम्ही सर्व काही विसरून जाता आणि तुमचे टेन्शन जसे काय तुमच्या डोक्यातून पळून जाते. माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो, असा तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी तुम्ही नक्कीच बोलणं टाळलं पाहिजे आणि तुम्ही मौन पाळला पाहिजे. श्री स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. आणि काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही मिळत असतो. मग दोन्ही गोष्टी त्यात असतात. म्हणून दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे असते. म्हणून सज्जन लोकांसोबत तुम्ही बसले तर तुम्हाला चांगल्या दोन गोष्टी कळतील आणि सर्व काही तुम्हाला ज्ञान होईल. म्हणून स्वामी तुमच्यासाठी काही माणसं पाठवत असतात, पण त्यांना ओळखायला तुम्हाला शिकलं पाहिजे आणि त्या माणसांकडून आपण बोध घेतो ते साक्षात स्वामीच आपल्या मदतीला येत असतात आणि आपल्याला मार्ग दाखवत असतात. फक्त त्यांना आपण ओळखलो पाहिजे आणि जो व्यक्ती त्यांना ओळखतो तो नक्कीच स्वामींची सेवा भरपूर मनापासून करतो आणि स्वामींचे नामस्मरण देखील करतो. म्हणून तुम्हाला स्वामींचे अनुभव घ्यायचे असतील
तर नक्कीच नामस्मरण नक्कीच करा. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. आणि चांगलाच विचार आपल्याला पुढे घेऊन जात असतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून घ्या, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी आलेली असते आणि ती विशेष करूनच जात असते. आणि ती व्यक्ती आपल्या आयुष्यात ही देवानेच पाठवलेली असते. स्वामी सांगतात, मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवणे अधिक श्रेष्ठ असते. आणि तेच तुम्ही केलं पाहिजे. मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही, कारण तिथे जे पेरलं जातं ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर मग द्वेष असो, मग ते काहीतरी सर्व काही वाढत जाते आणि कमी होत जाते. उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात व ते सर्व खूप काही शिकवून जातात, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून जर तुम्हाला वाईट दिवस आले तर त्यात खचू नका आणि मागे सरू नका. जिद्दीने लढा. स्वामी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि ते सांगत आहेत, बाळा, तू एक पाऊल पुढे ठेव, 100 पावलं पुढे ठेवण्यासाठी मी तुझ्या सोबत आहे, हे लक्षात घे. म्हणून स्वामी आपल्याला अभयवचन देत म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. म्हणून सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल, एवढं मात्र निश्चित आहे. आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे. समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे. आणि विश्वास हे सर्वात उत्तम नाते आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. श्रीकृष्णाला गीता जी असते ती कुणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली. कारण जसा सांगणारा असावा लागतो ना, तसा ऐकणाराही असावा लागतो. म्हणून तेव्हा आपल्या ज्ञानाचा विकास होत असतो आणि आपण ज्ञान मिळत असतं. म्हणून सांगणारा आपला कसा आहे आणि आपला गुरु कसा आहे हेही तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून तुमचा गुरु तुम्ही जेव्हा ठरवता तेव्हा ज्ञानपूर्वक आणि विचारपूर्वक ठरवा. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे, आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. म्हणून त्याला घाबरायची काही गरज नाही. आणि वर्तमानाचा विचार करा, भविष्याचा अजिबात विचार करू नका. की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही. खरा श्रीमंत तो असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणून तुमच्या मनामधले विचार कसे आहेत हे नक्कीच तपासा. प्रेम आणि आस्था या 2 गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला नेहमी घडत असते आणि देवही आपल्याला दर्शन देत असतो. माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो, हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे आणि जे फक्त त्याच्याच हातात आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून ते कर्म तुम्ही व्यवस्थित पाळा आणि कर्म व्यवस्थित करा. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्यास आणि अधर्माची वाढ होते असते तेव्हाच मी आपले रूप रचतो आणि म्हणजेच लोकांसमोर प्रकट होतो, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकट येतील तेव्हा स्वामी तुमच्यासाठी उभे राहतील, हे निश्चित आहे. स्वामी सांगतात, कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती किती वाईट असली ना तरी ती व्यक्ती नेहमी सारखी राहत नाही, परिस्थिती बदलते. त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये आणि हिंमत ठेवली पाहिजे आणि शेवटपर्यंत ठेवली पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर मग ती कमजोरी बनते. आणि तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांना आठवतं, एवढं मात्र लक्षात ठेवा. अत्याधिक आराम आणि अतिप्रेम माणसाला अपंग बनवत असते. आणि म्हणून अत्याधिक आराम पण करायचा नाही आणि अत्याधिक प्रेम आणि जिव्हाळा पण लावायचा नाही. स्वामी सांगतात, काळ कधी आणि कोणता रंग दाखवेल ना हे कोणालाच माहीत नाही. नाहीतर श्रीरामांना रात्रीचं राज्य मिळणार होते, मात्र त्यांना पहाटे वनवास मिळाला नसता, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्ही आपण कोण जेव्हा देवालाच हे सर्व दिवस बघायला लागले, मग आपण काहीच नाही. म्हणून एवढं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही आणि काळजी करायची नाही. विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे असते, एवढं लक्षात घ्या, जी तुम्हाला आतून पोखरत असते आणि आतून तोडत असते. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख असेल, पण धर्म सांगतो आणि मन पवित्र आणि विचार चांगले असतील ना तर दररोज सुख मिळेल. आणि तुम्ही ते सुख आणि समाधान नक्की शोधलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही समाधानी राहिलं पाहिजे. स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्याची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे चांगले आहे, एवढं मात्र निश्चित आहे. आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर, कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करत असतात आणि निमूळपणे आपलं काम करत असतात.
अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय तुम्ही घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय नाही घेऊ शकत आणि कोणीच नाही घेऊ शकत. म्हणून तुमचे निर्णय नक्कीच चुकतील. तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते आणि ती एक चूक तुम्ही केली की तुम्हाला ती कोसणार आणि टोचणार, पण हे नाही विचारणार की तुमच्यासोबत ते कसं झालं आणि तुम्ही ते तसं का केलं. फक्त ते बोलण्यासाठी आणि नावे ठेवण्यासाठी असतात. म्हणून त्यांच्याकडे लक्ष न देता आपण आपल्या कामाकडे लक्ष दिले पाहिजे आणि आपलं कर्म आपण चांगलं केलं पाहिजे. स्वामी सांगतात, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत ज्याचे कधीच वाईट होऊ देत नाही एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून भगवंतावर विश्वास ठेवा. मनुष्याची आर्थिक स्थिती किती चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. म्हणून तुमची मनस्थिती चांगली ठेवण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न केला पाहिजे आणि मनस्थिती कधीही चांगलीच ठेवा. वाईट कधीच कोणाविषयी बोलू नका आणि कोणाविषयी विचार करू नका. कोणा वाचून कोणाचे काहीच अडत नाही. हे जरी खरे असेल तरी कोण कधी उपयोगी पडेल ना हे सांगता येत नाही. म्हणून भविष्यात तुम्हाला कोण कसं कामात येईल, त्यामुळे तुम्ही माणसं जपायला शिका आणि माणसं जोडायलाही शिका. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे सुद्धा जिंकणे असते. म्हणून तुम्ही जिंकायचं ठरवलंय तर नक्कीच तुम्ही जिंकले पाहिजे आणि जीवनात पुढे गेले पाहिजे. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत. संकटे आल्याशिवाय डोळे उघडतही नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं ना तर जगातील अनेक समस्या आपोआप दूर होत असतात. म्हणून आपण नमलं पाहिजे आणि आपण संयम नक्कीच ठेवला पाहिजे. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी नक्कीच तुम्ही बोललं पाहिजे आणि समोरच्याला समजावून सांगितलं पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, समोरच्याला समजावून सांगताना त्याच्यावर हक्क बजवायचा नाही. त्याला समजून आपण सांगतोय एवढं मात्र नीट लक्षात ठेवायचं. दोष लपवला की तो मोठा होत असतो आणि कबूल केला ना की तो नाहीसा होत असतो. म्हणून दोष आणि तुम्ही काय चुकलात ते कबूल करायला नक्की शिका. पैसा, संपत्ती, धनदौलत याचा घमंड करू नका. आपले कर्म चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशांचा हिशोब केला जात नाही तर कर्माचा हिशोब केला जातो. आणि तुमचे कर्म किती चांगले आहेत त्यानुसार तुम्हाला शिक्षा किंवा मग तुम्हाला चांगल्या गोष्टी भेटत असतात. स्वामी सांगतात, तू कोणाला फसवू नको, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी राहणार नाही. एवढं बाळा माझं बोलणं लक्षात ठेव. मनुष्य जितका आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त अतिविचाराने थकतो. म्हणून अतिविचार टाळा आणि नेहमी तुम्ही हसत राहा. एवढं गोष्ट लक्षात ठेवा. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते. कमी पडतो तुमचा प्रयत्न आणि त्यामुळे प्रयत्न मनापासून कर. अशक्य गोष्ट सुद्धा आता शक्य होणार आहे आणि ती गोष्ट तुला शक्य होऊनच राहील. गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आणि सुखी आहात आणि आनंदी आहात. म्हणून तुमच्याकडे जे आहे त्यात सुखी, समाधानी आणि आनंदी राहायला शिका. नक्कीच तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही मिळवून घ्याल आणि भरपूर काही तुम्ही साध्य करून घ्याल. म्हणून जो व्यक्ती आनंदी, समाधानी नसतो ना तो कायम दुःखी असतो. आणि जो व्यक्ती झोपडीत सुद्धा समाधानी असतो ना आणि आपल्याकडे जे काही आहे त्यात तो समाधान बाळगतो ना, तो व्यक्ती खूप पुढे जात असतो आणि त्याची कीर्ती जगभर होत असते. मित्रांनो, स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा नक्कीच लागला पाहिजे आणि नक्कीच त्यांना कळलं पाहिजे की हे काहीतरी चीज आहे. हातात हात घेतला तर मैत्री होत असते, दोन्ही हात जोडले तर भक्ती होत असते, हातावर हात आपटला तर टाळी वाजत असते, कुणाला हात दिला तर मदत होत असते. हाताचे महत्त्व इतके की अनेक हात पुढे आले की अशक्य ही शक्य होत असते. म्हणून असाच स्वामींचा हात तुमच्या पाठीशी राहावा यासाठी नक्कीच तुम्ही तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यालाही दाखवा की आपण जीवनामध्ये कसं जगलं पाहिजे आणि कसं आपण बाळगलं पाहिजे. अडचणीत असाल तर स्वामी नक्कीच तुम्हाला तारतील. एकटे असाल तर स्वामी तुम्हाला सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर स्वामी दाखवतील. अश्रू थांबत नसेल तर स्वामी नक्कीच तुमचे अश्रूही पुसतील. फक्त तुम्ही संयम ठेवा. स्वामी सांगतात, मनासारखं होत नसेल तर राग वाढत असतो, मनासारखं झालं की मग हाव वाढते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेल्या कधी पण चांगल्या असतात आणि कोणाकडून जास्त तुम्ही अपेक्षा अजिबात ठेवू नका. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. स्वामी म्हणत आहेत की असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात मात्र बाळा कायम भरारी ठेव.
बदलेला हा एक दिवस तुझा, पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव आणि तो विश्वासच तुला भरपूर पुढे घेऊन जाईल, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून जेवढा जास्त तुमचा विश्वास, तेवढे जास्त तुम्हाला प्रगती पथावर जाण्यासाठी तुम्हाला मदत होते. आणि तुमच्या मनामध्ये जेवढा जास्त विश्वास असेल, तेवढं तुम्ही भरपूर काही भक्तीत रंगत जाता आणि स्वामींची सेवाही तुम्ही करत असतात. मित्रांनो, स्वामी सांगतात, चूक महत्त्वाची असेल ना तर व्यक्ती विसरून जा, आणि व्यक्ती महत्त्वाचीच असेल ना तर नक्कीच तुम्ही चूक विसरून जा, मग ती कितीही मोठी आणि कशीही असो. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले ना तरी चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं, एवढं मात्र लक्षात ठेवा. कुणालाही कमी लेखू नका, टर उडवू नका, टोचून कोणाला बोलू नका, टोमणे मारू नका, पान उतारा करू नका, आणि कुणाच्या गरिबीवर नेहमी हसू नका, कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही. म्हणून एक लक्षात घ्या, सोन्याची लंका होती रावणाची, तरी तो उद्ध्वस्त झाला कारण त्याच्या गर्वामुळे. म्हणून गर्व कधी करू नका आणि अहंकार कधी करू नका. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान आणि नशिबान समजा, नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली भेटून जातील. म्हणून अशा लोकांना नेहमी तुम्ही जपून ठेवा. एवढंच मात्र निश्चित आहे, स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपल्याला करता आला पाहिजे, आणि चांगलाच विचार आपण कायम केला पाहिजे. नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं आणि ते शेवटपर्यंत उभं असतं. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुमच्या मागेही स्वामींची शक्ती उभी आहे आणि सत्य उभे आहे. तुम्ही कधीच हार मानू नका आणि कधीच कुणालाही टोचून बोलू नका. कुणी आपल्या सोबत असू किंवा नसू, नाराज होऊ नका, कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती कोणीच नाही आणि कुणी असूही शकत नाही. म्हणून स्वामींवर फक्त विश्वास ठेवा. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नसते, त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमत ही अजिबात कळत नसते. स्वामी सांगतात, त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यानंतर पुढची चर्चा ही तुमच्याबद्दल असते, एवढं मात्र निश्चित आहे. सत्य अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येत असतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे आणि ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागत असते आणि परतफेड आपण करत असतो. म्हणून संस्कारातून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून खोटी कामं करणं आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा, कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही भोगावीच लागतात आणि भोगावीच लागतीलच, कारण ते कर्माचं फळ आहे, ते देव आपल्याकडून नक्कीच घेत असतो. म्हणून एकनिष्ठ राहा, तुमचे सगळे कामे होतील, कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. तुम्हाला जर एखादा मोठा काम करायचं असेल ना तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, आणि ते पण मनापासून करा. नक्कीच ते काम तुमचं पूर्ण होईल. नको त्या गोष्टींचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की हा खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार करणं सोडा, कारण अतिविचार केल्याने फक्त तुमचा वेळ हा वाया जाणार आहे आणि त्यातून काही साध्य होणार नाही. म्हणून तुम्ही कधी अतिविचार करून सोडून द्या आणि कधीच ते करू नका. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते, एवढं मात्र खरं आहे. म्हणून यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात, कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते आणि ज्यांच्यामध्ये ते करण्याची धमक सुद्धा असते. शांत राहणे याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नसतं आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाही. त्यामुळे त्याग करा आणि तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा त्या तुमच्या वास्तविकतेचा. समुद्रात कितीही मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. तसेच आपल्या जीवनात कितीही संकटे आली तरी आपला चांगुलपणा तुम्ही कधी सोडला नाही पाहिजे आणि तो तसाच ठेवला पाहिजे. म्हणून जेवढे तुम्ही चांगले असाल आणि जेवढे तुम्ही दुसऱ्यांबद्दल चांगले विचार कराल
तेवढं तुम्ही पुढे जाल एवढं मात्र निश्चित आहे. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूने भाजली तरच छान लागते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूने निभावली तरच ती छान असतात आणि चांगली आणि प्रेमळ असतात एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून दीड शहाण्यापुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. म्हणून गप्प राहा आणि फक्त गंमत बघत राहा. तुम्हाला सर्व काही कळणार आणि वेळ काळ आल्यावर सर्व काही तुम्हाला समजणार की स्वामी आपल्यासोबत सर्व काही चांगलेच करत होते. म्हणून प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात आणि मग आपल्याला ते समजत सुद्धा नाही. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील, हे स्वीकारावं लागते. मग क्योंकि जब तक ये जिंदा तब तक ही आपली निंदा. म्हणून ती निंदा आपल्याला सहन करावीच लागणार आहे. त्यात तुम्हाला सामील व्हायला कोणी येणार नाही आणि ते तुम्हालाच सर्व काही हँडल करायला लागेल. म्हणून एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते आणि यश मिळवण्यासाठी वेळ तर लागतेच. म्हणून प्रयत्न करत राहा आणि संयम कधी सोडू नका. म्हणून प्रयत्न केल्याने फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. भावाचं, देवाचं आणि गावाचं जो खातो ना, त्याच्या घरात सुख, शांती आणि समाधान कधीच नांदत नाही. म्हणून कोणाचं लुबाडून खाण्यापेक्षा स्वकष्टाने खाल्लेलं कधी चांगलं असतं आणि ते निर्मळही असतं एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल, पण माणसाने मिळवलेली माणुसकी हे शेवटपर्यंत त्याला नक्कीच साथ देईल. हेही तितकंच सत्य आहे आणि तितकंच सत्य आपण त्याला मानलं पाहिजे. तुम्ही स्वतःसाठी नक्की जगा, मोठे व्हा, पण दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालायला शिका. आणि त्याशिवाय आपल्या आयुष्यातही सुख नाही एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हायला शिका आणि दुसऱ्यांच्या दुःखात नेहमी तुम्ही सहभागी झाले पाहिजे. काळोख्या रात्रीनंतर लख्ख प्रकाश देणाऱ्या दिवसाचे आगमन होते. तसेच जीवनात वेळ कशीही असू देत, चांगली किंवा वाईट, ती नक्कीच बदलत असते आणि ती बदलणार आहे. आणि एवढा तुम्ही विश्वास ठाम तुमच्या मनात ठेवायला हवा. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलंय हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. म्हणून तो वेळ काढायला शिका. आणि परमेश्वराने एवढं मोठं शरीर आपल्याला दिलं आहे आणि त्यातून आपण कामे करू शकतो, त्यासाठी देवाला दररोज धन्यवाद म्हणा. जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातो, पण एकदा का गरज संपली की मग तुमच्या निंदेची खिफायत घरोघरी वाटली जाते आणि मग घरोघरी सांगितलं जातं की हा पोरगा वाईट आहे, असा आहे, पण तसा आहे, पण त्याला कोणी विचारत नाही. एवढं मात्र दुःख आहे. मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे असे स्वामी म्हणत आहेत. पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढून घेतले आहे त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेवा. बाकी मग बघायला मी आहेच. फक्त तुम्ही निश्चिंत राहायला शिका. बस तेवढंच तुम्हाला करायचं आहे आणि निश्चिंत राहाल तर सर्व काही मिळेल. तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्त्वाचं नाही, तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. एवढं लक्षात घ्या. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. आणि स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि मग वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी फायदा होत असतो. म्हणून नाते तुम्ही अजिबात तोडले नाही पाहिजे आणि अजिबात तुम्ही सगळ्यांनी एक सोबत नीट आणि चांगल्या मार्गाने चाललं पाहिजे. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात. याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही हे मात्र निश्चित खरे आहे. म्हणून तुम्ही कोणालाही दुःख, दर्द, पीडा देऊ नका. एवढं फक्त लक्षात घ्या. मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा प्रेम डोक्यातून काढला की मग भरपूर काही गोष्टी माणूस सर्वांच्या जीवाचा होतो आणि तो भरपूर काही गोष्टी त्याला समजायला लागतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. स्वामींच्या चरणी लीन व्हायला शिका आणि स्वामींचे नामस्मरण करायला शिका. कारण स्वामींशिवाय आपल्याला दुसरं कोणीच नाही एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि तेवढं लक्षात ठेवून तुम्ही पुढची कामं नक्कीच तुम्ही करायला लागली पाहिजे. आणि ती कामं तुम्ही आवडीने केली पाहिजे आणि मनापासूनही केली पाहिजे. एवढं फक्त लक्षात घ्या. काही वेळा आपली चूक नसतानाही, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका. कारण या जगात एखाद्याला सर्व काही मिळतं असं कधीच नसतं. कोणाजवळ काही ना काहीतरी कमी नक्कीच असते. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे
तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज आपल्याला नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही हे मात्र निश्चित आहे, म्हणून त्याच्यावरच फक्त विश्वास ठेवा. अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उजाडलेली सकाळ आपल्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देत असते आणि आपल्याला नवीन संधीवर आणि पुढे घेऊन जाणार असते. एवढं मात्र निश्चित आहे. कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. स्वतःची केली तर सर्व काही नीट होईल आणि पुढे जाल आणि भरपूर काही प्रगती तुम्ही नक्कीच कराल. खूप मोठे व्हा, पण अवघड जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच तुम्ही विसरू नका. एवढं मात्र नीट लक्षात ठेवा. आणि स्वामी आपल्याला आधार देतात, म्हणून स्वामींवरचा विश्वास असाच कायम ठेवा. आणि नक्की स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नक्की लिहा. मित्रांनो, जीवन जगत असताना तुमच्या बोलण्यावरून भरपूर लोक तुमच्याकडे आकर्षित होत असतात, म्हणून तुमचं संभाषण स्किल तुमचं वाढलं पाहिजे आणि ते वाढवण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न केले पाहिजे. म्हणून त्यातल्या 2 बाबी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजे. संभाषणातल्या औदार्यामुळे अधिक मित्र जोडले जातात आणि संभाषणातल्या औदार्यामुळे तुम्हाला लोकांबद्दल अधिक काही जाणून घेण्याची संधी मिळते. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही लोकांशी नक्कीच बोललं पाहिजे. सर्वसामान्य माणूस जगातले इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा स्वतःबद्दल बोलण्यास जास्त उत्सुक असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही जेव्हा त्याला ती संधी देता तेव्हा त्याला तुम्ही आवडायला लागता आणि संभाषणातलं सौंदर्य आणि हा मित्र जोडण्याचा सर्वात साधा, सोपा आणि यात्रेचा मार्ग आहे. आणि त्याचा दुसरा फायदा म्हणजे त्यातून लोकांबद्दल अधिक माहिती मिळवणं. ती महत्त्वाची गोष्ट साध्य होते. आणि पहिला प्रकरण त्या आपण पाहिल्याप्रमाणे आपल्या यशाच्या प्रयोगशाळेत आपण लोकांचा अभ्यास करत असतो आणि लोकांची माहिती, त्यांच्या विचार प्रक्रिया आणि त्यांची बलस्थानं, तसेच त्यांचे कच्चे दुवे आणि ते जसे वागतात व बोलतात तसे ते का करतात याबद्दल आपण जेवढं अधिक जाणून घेऊ तेवढंच चांगलं. कारण त्यांच्यामुळे ज्यांच्यावर आपल्याला हवा तसा प्रभाव टाकण्याच्या दृष्टीनं आपली तयारी पक्की होत असते. आता हा मुद्दा एका उदाहरणावरून पाहू. आपण ज्या उत्पादनांची जाहिरात करतो असतो ती उत्पादनं लोकांनी का विकत घ्यावीत आणि हे लोकांना सांगण्यामध्ये सगळ्यात जाहिरात संस्था तरबेज असतात. तर अशीच एक मोठी जाहिरात संस्था न्यूयॉर्कमध्ये आहे. मग ही जाहिरात संस्था मात्र त्या व्यतिरिक्त आणखी काही करत असते. जाहिरातांचा मजकूर लिहिणाऱ्या लेखकांना व ही संस्था वर्षातून व 1 आठवडा दुकानांमध्ये बसवते आणि जे लोक ज्या उत्पादनांचा प्रचार करतात त्या उत्पादनाबद्दल लोक काय बोलतात आणि हे त्यांचे ऐकावं आणि यासाठी ही व्यवस्था, या ऐकण्यामधून या लोकांना अधिक चांगला मजकूर लिहिण्यासाठीची आणि अधिक परिणामकारक जाहिरात तयार करण्यासाठी चांगल्या कल्पना मिळत असतात. आपल्याकडे नोकरी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेण्याची पद्धत अनेक चांगल्या कंपन्यांमध्ये असते. या मुलाखती घेण्यामागचा हेतू त्या लोकांनी कंपनी सोडून न जाण्यासाठी त्यांचं मन वळवणं हा नसून ते आपली कंपनी सोडून दुसरीकडे का जात आहेत हे जाणून घेणं आहे. आणि हा असतो त्या कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने कंपनी तिच्या विविध धोरणांमध्ये सुधारणा करू शकते आणि अशा तऱ्हेने लोकांचं बोलणं ऐकून घेण्याचा कंपनीला फायदा होतो. लोकांचं बोलणं ऐकून घेण्याचा फायदा विक्री व्यवसायातल्या व्यक्तींनाही होत असतो. चांगला विक्री प्रतिनिधी म्हणजे जो बोलण्यात हुशार असतो किंवा हजरजबाबी असतो आणि असं सर्वसाधारणपणे लोकांचं मत असतं. पण विक्री व्यवस्थापक पदावरच्या माणसाला बोलण्यात हुशार असलेल्या प्रतिनिधींमध्ये फारसा रस नसतो आणि त्या गोष्टीची छाप त्याच्यावर पडत नाही. तो प्रभावित होतो आणि तो चांगला श्रोता असलेल्या आणि योग्य प्रश्न विचारून हवी ती माहिती मिळवून शकणाऱ्या प्रतिनिधीशी बोलल्यानंतर मग संभाषणाच्या बाबतीत व अपमतलबी होऊ नका आणि दुसऱ्याचं बोलणं ऐका आणि त्याद्वारे मित्र जोडा आणि शिका. दुसऱ्या व्यक्तीशी कुठल्याही येणाऱ्या प्रकारच्या संबंधांमध्ये सौजन्य दाखवलं तर तुम्हाला मनशांती नक्कीच मिळेल आणि व्यावहारिकदृष्ट्या तुम्ही अगदी कसून तयारी केलीत तर मग कुठलाही मानवी व्यवहार करताना तुम्ही थोडेफार आश्वस्त व्हाल आणि असाल. पण इतर लोकांखातर केलेल्या छोट्या मोठ्या मात्र तुम्हाला त्यापेक्षा दसपट अधिक अस्वस्थ करतील आणि लोकांबद्दल चांगला विचार करण्यामुळे निराशा आणि ताण नाहीसे होतात. आणि अगदी खोलवर विचार केलात तर लोकांबद्दल नकारात्मक भावना बाळगणं आणि हे तुमच्या मनावरचं ताणच एक मोठं कारण असतं आणि हे तुमच्या लक्षात येईल. म्हणूनच इतरांबद्दल सकारात्मक विचार करा आणि म्हणजे हे जग किती सुंदर आहे
हे तुम्हाला कळेल आणि इतर लोकांबद्दल चांगला विचार करण्याच्या बाबतीत खरी कसोटी लागते. आणि ती जेव्हा गोष्ट आपल्याला हव्या तशा घडत नसतात तेव्हा मग बढतीच्या बाबतीत तुम्हाला डावललं जातं. आणि तेव्हा तुम्ही कुठल्या प्रकारे विचार करत असता किंवा तुम्ही समाजात असलेल्या एखाद्या मंडळात कुठलंही पद तुम्हाला मिळत नाही तेव्हा, तसंच तुम्ही केलेल्या एखाद्या गोष्टीवर टीका होते आणि तेव्हा तुम्ही कुठल्या प्रकारे विचार करत असता असं तुम्हाला वाटतं. लक्षात ठेवा, तुम्हाला एखाद्या गोष्टीत अपयश आल्यावर तुम्ही कसल्या प्रकारचा विचार करता यावरून तुम्हाला पुन्हा यश केव्हा मिळेल हे ठरत असतं. आणि लवकरच की उशिरा मग हे तेव्हा ठरत असतं. म्हणून अमेरिकेतील एक थोर व्यक्ती म्हणजे बेंजामिन फिअरलेस म्हणून जेव्हा गोष्टी आपल्याला हव्या तशा घडत नसतात तेव्हा इतर लोकांबद्दल चांगला विचार कसा करायचा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ज्यांच्याकडे बघून सापडेल. आणि फेअरलेस यांनी सामान्य परिस्थितीतून उठून थेट युनायटेड स्टेट ऑफ स्टील कॉर्पोरेशन या अमेरिकेतील सर्वात मोठी पोलाद उद्योगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होण्यापर्यंत झेप घेतली होती. आणि 15 ऑक्टोबर 1956च्या लाईफ मासिकच्या अंकात ते लिहिले म्हणले होते, आणि कुठल्याही गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता यावर बरंच काही अवलंबून असतं असेही ते म्हटले होते. आणि उदाहरणार्थ, मला आवडले नाहीत असे माझे काही एकही शिक्षक वा शिक्षिका नाहीत. इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच अर्थातच मलाही शिक्षा वगैरे मिळत असते, पण प्रत्येक वेळी मला शिक्षा मिळायला माझीच चूक कारणीभूत आहे आणि असाच विचार मी करत असतो. मला मिळालेला प्रत्येक साहेबही मला आवडत आहे आणि मी नेहमीच त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. असे मला शक्य असेल तर त्यांच्या अपेक्षेपेक्षा नेहमी जास्तच काम करत असते आणि कमी नाही. मग माझ्या जीवनातही निराशेचे अनेक क्षण आले आहेत आणि एखाद्या पदावर आपल्याला बढती मिळायला हवी असं मला मनापासून वाटतं असताना त्या जागी दुसऱ्या कुणाची वर्णी लागलेली आहे, पण त्यातून कार्यालयीन राजकारणाचे आपण बळी झालो आहोत आणि किंवा आपले साहेब पक्षपाती आहेत व त्यांनी चुकीचा निर्णय घेतला आहे असला निष्कर्ष मी कधीच काढला नाही. वाईट वाटून रडत बसण्यापेक्षा किंवा रागारागात नोकरी सोडून देण्यापेक्षा मी त्या गोष्टींची कारणीमासा केली व त्या पदासाठी तो दुसरा माणूस अर्थातच माझ्यापेक्षा अधिक लायक उमेदवार होता आणि पुढील संधी येईल तेव्हा त्या दृष्टीनं सर्वाधिक लायक उमेदवार ठरवण्यासाठी मी काय करू शकेन याचा विचार मी केला. त्याचबरोबर संधी गेली म्हणून मी स्वतःसाठी व स्वतःवरही कधी रागावलो नाही आणि आत्मवंचनेत वेळही वाया घालवला नाही. भविष्यात जेव्हा कधी तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडत असतील तेव्हा बेंजामिन फेअरलेस यांचं स्मरण करा. फक्त 2 गोष्टी करा. पुढची संधी येईल तेव्हा त्या दृष्टीनं सर्वाधिक लायक उमेदवार ठरण्यासाठी मी काय करू शकेन असा प्रश्न स्वतःला विचारा आणि निराश आणि हतोत्साही होण्यात वेळ व शक्ती वाया घालवू नका आणि स्वतःला दूषणं देऊ नका. म्हणून पुढच्या वेळी यश मिळवण्याच्या दृष्टीने योजना बनवण्याच्या कामाला नक्कीच तुम्ही लागा. सारांशानं सांगायचं झालं तर खाली दिलेली तत्व आचरणात आणा व तुम्हाला वर उचलून घेणं सोपं जाईल. असे हलके व्हा, इतर लोकांना आवडण्याजोगे बना आणि लोकांना ज्या प्रकारच्या व्यक्ती आवडतात आणि आवडत असतात तसं बनण्याचा सराव नक्कीच करा. तसं करण्यामुळे तुम्हाला त्यांचा पाठिंबा नक्कीच मिळेल आणि यश मिळवण्याच्या तुमच्या कार्यक्रमाला इंधन नक्कीच मिळेल. मैत्री जोडण्यामध्ये पुढाकार घ्या. संधी मिळेल तेव्हा इतरांना स्वतःचा परिचय करून द्या आणि समोरच्या व्यक्तीचं नाव तुम्हाला बरोबर ऐकू आलं आहे ना याची खात्री करून घ्या. तसंच तुमचं नावही त्याला बरोबर कळालं आहे ना याचीही खात्री करून घ्या. ज्याच्याशी आपली ओळख वाढावी असं तुम्हाला वाटतं अशा नव्यानं मैत्री झालेल्या लोकांना अधूनमधून एखादं पत्र टाका किंवा नक्कीच तुम्ही फोन केला पाहिजे. माणसांमधील फरक आणि प्रत्येक व्यक्तीच्या मर्यादा स्वीकारा आणि कुणाकडूनही परिपूर्णतेची अपेक्षा धरू नका. प्रत्येकालाच तुमच्यापेक्षा वेगळं असायचा हक्क आहे आणि हे विसरू नका. आणि सुधारकाची भूमिका सोडू नका आणि सोडून कधी द्यायची ते नक्कीच तुम्ही ठरवले पाहिजे. मग ती तेव्हा सोडून द्या. आणि वाहिनीबरोबरच कार्यक्रम ऐका आणि ते चांगल्या विचारांचं केंद्र आहे. आणि कुणाही व्यक्तीबद्दल न आवडणाऱ्या गोष्टी शोधण्यापेक्षा आवडणाऱ्या आणि कौतुक करण्याजोग्या गोष्टींचा शोध घ्या. आणि कुणालाही एखाद्या व्यक्तीबद्दल तुमचं मन कलुषित करू देऊ नका. इतर लोकांबद्दल सकारात्मक विचार करा आणि सकारात्मक परिणाम मिळवा. तुमच्या संभाषणामध्ये उदार भूमिका ठेवा आणि या बाबतीत यशस्वी लोकांचा आदर्श तुम्ही डोळ्यापुढे नक्कीच ठेवला पाहिजे. इतरांना बोलण्यास प्रोत्साहन द्या. त्यांना त्यांची मतं दृष्टिकोन तुमच्यासमोर मांडू द्या. त्यांच्या यशाविषयी बोलू द्या आणि नेहमी सौजन्याचाच वागा. आणि त्यामुळे इतर लोकांना चांगलंच वाटतंच आणि तुम्हालाही स्वतःलाही छान वाटतं.
म्हणून तुम्हाला काही वाईट अनुभव आला तर त्याचा खापर दुसऱ्यांवरच्या माथ्यावर फोडू नका, त्यांना दोष देऊ नका. तुम्हाला एखाद्या गोष्टीत अपयश आल्यावर तुम्ही कसल्या प्रकारचा विचार करता यावरून तुम्हाला पुन्हा यश लवकर मिळेल की उशिरा हे ठरत असतं. म्हणून ते लक्षात नेहमी तुम्ही ठेवा. कृतिशीलतेची सवय लावून घ्या. प्रत्येक क्षेत्रातील आघाडीच्या लोकांचं एका गोष्टीवर एकमत असतं. ती गोष्ट म्हणजे महत्त्वाच्या पदांवर काम करण्यासाठीचा दर्जा, ज्ञान आणि योग्यता असणाऱ्या लोकांची वाणवा असते. आणि देर इज अ प्लेंटी ऑफ द रूम ॲट द टॉप, अर्थात उंच पातळीवर भरपूर मोकळी जागा असते. अशा अर्थातच एक इंग्रजी वचन आहे. ही गोष्ट अगदी सत्य आहे. आवश्यक ती योग्यता असलेले अनेक लोक असतात, पण यश मिळवण्याच्या दृष्टीनं आवश्यक असलेली एक गोष्ट सहसा त्यांच्यात कमी असते, आणि ती गोष्ट म्हणजे गोष्टी घडवून आणण्याची इच्छित परिणाम मिळण्याची क्षमता. कुठल्याही मोठ्या कार्यात कृतिशील माणसाची गरज असते. मग ते कार्य म्हणजे एखादा उद्योग चालवणं असो, किंवा उच्च कोटीची विक्री साध्य करणं असो, की मग विज्ञान, सैन्य किंवा शासन व्यवस्था असो. एखाद्या महत्त्वाच्या पदावर काम करण्यासाठी चांगला माणूस शोधत असताना मुख्य कार्यकारी अधिकारी ज्या प्रश्नांची उत्तरं शोधत असतात, ते प्रश्न त्यांना त्याच अर्थाचे असतात. आणि तो हे काम करेल का, तो याचा पाठपुरवठा करेल का, आणि तो स्वबळावर चालवणारा आहे का, आणि तो इच्छित परिणाम मिळवू शकणारा आहे का, की नुसताच बोलणारा आहे. मग या सगळ्या प्रश्नांमागचा उद्देश एकच आहे. संबंधित मनुष्य कृतिशील आहे की नाही याबद्दल खात्री करून घेणं. उत्तम कल्पना जवळ असणं पुरेसं नाही. एखाद्या बऱ्यापैकी कल्पनेवर प्रत्यक्ष काम करून ती विकसित करणं हे एखाद्या उत्कृष्ट कल्पनेचा पाठपुरावा न करता ती वाया घालवण्यापेक्षा 100 पटीनं अधिक चांगला आहे. कुठल्याही गोष्टीबद्दल नुसता विचार करत बसल्यानं काहीही साध्य होत नसतं. क्रियेविना वाचाळता व्यर्थ असते. म्हणून उपग्रहापासून ते भव्य गगनचुंबी इमारतींपर्यंत आणि संगणकापासून ते औषधांपर्यंत आजच्या जगातील प्रत्येक गोष्ट आणि म्हणजे तिच्यावर काहीतरी कृती झाली आहे अशी एक कल्पनाच होती. आणि यशस्वी तसंच सर्वसामान्य माणसांचा अभ्यास करत असताना तुमच्या लक्षात येईल की लोक सहसा 2 प्रकारचे असतात. यशस्वी लोक कृतिशील असतात, त्यांना आपण सत्कर्मी म्हणू. आणि मग सर्वसामान्य, मध्यम प्रतीचे आणि अयशस्वी लोक निष्क्रिय असतात, त्यांना आपण अकर्मी म्हणूया. मग या दोन्ही गटांचा अभ्यास करण्यातून यशाचं एक तत्व आपल्याला सापडेल. सकर्मी मनुष्य काहीतरी कृती करणारा असतो. तो कृती करतो, गोष्टी घडवून आणतो आणि कल्पनांचा व योजनांचा पाठपुरवठा करतो. या उलट अकर्मी मनुष्य हा नको बाबा असतो. एखादी गोष्ट त्यांना करायला नको किंवा ते करणं त्याला शक्य नाही हे सिद्ध करेपर्यंत, अथवा मग ती गोष्ट करण्याची वेळ निघून जाईपर्यंत तो चालढकल करत राहतो. सकर्मी आणि अकर्मी माणसाबद्दल मधला एक फरक आणि असंख्य लहान मोठ्या बाबींतून सहज दिसून येत असतो. सकर्मी मनुष्य मोठ्या सुट्टीचं नियोजन करतो आणि सुट्टी घेऊन मोकळा होतो. अकर्मी मनुष्य सुद्धा सुट्टीची योजना आखतो, पण सुट्टी प्रत्यक्ष घेणं मात्र तो पुढच्या वर्षापर्यंत पुढे ढकलत असतो. सकर्मी मनुष्य अमुक एखादी गोष्ट चांगली वाटली तर ती प्रत्यक्ष कृतीत आणतो, पण अकर्मी मनुष्य ही नवीन गोष्ट चांगली आहे असं वाटत असूनही त्याची अंमलबजावणी करण्याची टाळाटाळ करत राहतो. आणि आपल्या माहितीतील कुणाला तरी त्याने एखाद्या गोष्टीत यश मिळवल्याचं कळल्यानंतर एक अभिनंदनपर पत्र टाकावंसं की श्री स यांना वाटतं आणि ते पत्र लिहून टाकतात. म्हणून श्री अकर्मी माणसांना मात्र हे काम लांबणीवर टाकत राहतात आणि मग ते शेवटी ते पत्र लिहितच जात नाहीत. आणि या 2 प्रकारच्या व्यक्तींमधला फरक मोठ्या गोष्टींमध्येही ठळसपणे दिसून येत असतो. आणि सत्कर्मी यांना स्वतःसाठी स्वतंत्र व्यवस्थापना पडण्याची इच्छा असते आणि ते व्यवसाय सुरू करतात. आणि अकर्मी लोक यांना देखील स्वतःसाठी स्वतंत्र व्यवसायात पडण्याची इच्छा असते, पण अगदी ऐनवेळी आपण हे का करू नये याचं एक चांगलं कारण त्यांना सापडतं. आणि मग सत्कर्मी यांना वयाच्या 40व्या वर्षी आपण वेगळं काहीतरी काम करावं असं वाटतं आणि ते त्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात करतात. पण अगदी तीच कल्पना अकर्मी यांच्याही डोक्यात येते, पण त्या संदर्भात कोणताही कृती करण्यासंबंधी उलटसुलट विचार करून शेवटी ती गोष्ट राहूनच जाते हे मात्र निश्चित खरे आहे. आणि हे तितकंच सार्थकही ठरतं. म्हणून सत्कर्मी आणि अकर्मी यांच्या वागण्यातल्या सर्वच गोष्टींमधून त्यांच्यातला फरक स्पष्ट होत असतो. आणि आपल्याला हवी ती गोष्ट सत्कर्मी माणूस घडून आणतो आणि मग त्याद्वारे त्याला आत्मविश्वास मिळतो आणि आंतरिक सुरक्षितता लाभते आणि आत्मनिर्भरता लाभते आणि अर्थातच अधिक उत्पन्नही मिळतं. पण कृतीच न करण्यामुळे ला हव्या त्या गोष्टी घडून आणता येत नाही आणि पर्यायानं तो आत्मविश्वास गमावून बसतो.
त्याची आत्मनिर्भरता संपून जाते व तो परावलंबी होतो आणि मग सर्वसाधारण जीवन त्याच्या नशिबी येतं. आणि मग सकर्मी कृती करतात आणि अकर्मी करणारच होतो पण नाही केलं असे असतात. पण प्रत्येकालाच सकर्मी व्हावंसं वाटत असतं. त्यामुळे आपण आता कृषीशीलतेची सवय आपल्याला लावून घेऊया. आणि अकर्मी लोक तसे का होतात ठाऊक आहे? त्याचं कारण म्हणजे प्रत्यक्ष कृती करण्यापूर्वी सगळ्या गोष्टी 100% अनुकूल होण्याची वाट ते पाहत बसतात. आणि परिपूर्णतेचा अट्टहास ही एक चांगली गोष्ट आहे, पण मानव निर्मित आणि मानवी योजनांनुसार होत असलेली कोणतीच गोष्ट परिपूर्ण नसतेही आणि ती परिपूर्ण असणं शक्य देखील नसतं. त्यामुळे संपूर्णपणे योग्य परिस्थिती व वातावरण निर्माण होण्याची वाट पाहणं म्हणजे आजन्म नुसती वाटच पाहत राहणं ही असतं. म्हणून तुम्ही कृती करायला शिकलं पाहिजे. म्हणून खाली लिहिलेल्या 3 घटना पहा आणि 3 व्यक्ती त्यांच्या वातावरणाला कशा सामोरे गेल्या ते तुम्हाला त्यातून नक्कीच दिसेल आणि शिकायलाही मिळेल. म्हणून श्री ग यांनी लग्न का केलं नाही? आता श्री ग यांनी आता 30 ओलांडून वयाच्या 40कडे वाटचाल सुरू केलेली आहे आणि ते चांगले सुशिक्षित आहेत. लेखा अधिकारी म्हणून नोकरी करतात आणि शिकागो शहरात एकटेच राहतात. मग ग यांना लग्न करण्याची तीव्र इच्छा आहे. प्रेम, साहचर्य, एक कुटुंब, मुलं या सर्व गोष्टी त्यांना हव्याशा वाटतात. अनेक वेळा त्यांचं लग्न होता होता राहून गेलं. मग एकदा तर अगदी उद्यावर लग्न आलं होतं, पण प्रत्येक वेळी लग्न जुळत आलं की ज्या मुलाशी व मुलीशी त्यांचं लग्न करायचं तिच्यात काहीतरी दोष यांना आढळायचा. आणि थोडक्यात वाचलो नाहीतर ती माझी घोडचूक ठरली असती. मग हे प्रसंग मात्र सांगण्यासारखा आहे. 2 वर्षापूर्वी आपल्याला योग्य मुलगी सापडली असं ग यांना वाटलं. ती दिसायला आकर्षक होती, कुणालाही आवडेल अशी होती आणि बुद्धिमानही होती. पण तिच्याशी लग्न करणं योग्य होईल याबद्दल कुठलीही शंका ग यांच्या मनात नको होती. मग एके दिवशी संध्याकाळी तिच्याबरोबर बसून लग्नासंबंधी चर्चा करत असताना त्या भावी सौ ग यांच्या काही उद्गारांनी ग अस्वस्थ झाले. मग आपण योग्य मुलीशी लग्न करतो आहोत याची खात्री करून घेण्यासाठी गनी अटींचा एक 4 पानी दस्तऐवज तयार केला आणि लग्न होण्यापूर्वी त्या मुलीनं त्या सर्व अटी मान्य करायच्या होत्या. आणि तो दस्तऐवज चांगला टंकलिखित केलेला आणि कायदेशीर दिसत होता आणि जगण्याच्या बाबतीतील ग यांना आठवणीतील व त्या सर्व गोष्टींचा त्यात समावेश होता. मग श्री ग ख्रिश्चन असल्यामुळे त्यामध्ये एक भाग धार्मिक बाबींबद्दल होता. लग्नानंतर ते कुटुंब कोणत्या चर्चमध्ये जाईल, किती वेळा जाईल आणि एकंदर किती पैसे चर्चच्या दानपेटीत टाकतील या सर्व गोष्टीचा त्यात उल्लेख होता. आणि आणखी एका भागात मुलं किती होतील, केव्हा होतील याबद्दल लिहिलेलं होतं. त्याचे मित्र मैत्रिणी कुठल्या प्रकारचे असतील, लग्नानंतर भावी वधू नोकरी करेल किंवा नाही, ते कुठे राहतील, त्यांच्या खर्चाची विभागणी कशी असेल या सर्वच बाबी त्या तपशिलावर आल्या होत्या. आणि दस्तऐवजाचं शेवटचं अर्ध पान त्या मुलीनं कोणकोणत्या सवयी सोडायच्या आणि कोणत्या लावून घ्यायच्या यासाठी खर्च केलं गेलं होतं. मग त्यामध्ये धूम्रपान, मद्यपान, तिचा मेकअप, मनोरंजने प्रकार सर्व काही नोंदवलं गेलं होतं. मग ग च्या भावी वधूनं जेव्हा प्रकार पाहिला तेव्हा तिनं काय केलं हे ओळखायला तुम्ही खूप हुशार असायची गरजच नाही. तिनं तो दस्तावेज मिळाल्यावर एक चिठ्ठी लिहिली ज्यात तिनं लिहिलं, लग्नाच्या वेळी चांगलं वाईट काही हो अशी जी शपथ घेतात ती सर्वांना पुरेशी असते आणि तशीच ती माझ्याही दृष्टीनं पुरेशी आहे. तुमच्या अटी तुम्हालाच लखलाभ होत आणि मला तुमच्याशी लग्न करण्याची अजिबात इच्छा नाही. आणि त्या चिठ्ठीसोबत ते दस्तऐवज गनकडे परत पाठवून दिला जातो. आणि अनुभव सांगत असताना ग चिंतेच्या सुरात म्हणाले, आता मला सांगा, असा लिखित करार करण्यामध्ये काय चूक आहे? काही झालं तरी लग्न म्हणजे एक मोठी गोष्ट आहे आणि त्यात तुम्ही जेवढे सावधगिरी बाळगाल तेवढं चांगलंच नाही का? पण ग चुकत होते आणि लग्नाच्याच बाबतीत नव्हे तर जगातल्या कुठल्याही गोष्टीचं नियोजन करताना अति सावध राहणं चूक ठरतं आणि अति उच्चीचे निकष सुद्धा तसेच चूक ठरतात. मग त्यांच्या लग्नाकडे आणि त्यांच्या काम बचत मैत्री या सर्व इतर गोष्टींकडे बघण्याचा ग यांचा दृष्टिकोन सारखाच होता. आणि यशस्वी माणसामध्ये कुठलीही समस्या उद्भवण्याआधीच तिचं निरासन करण्याची क्षमता असते. आणि असं नाही, उलट ज्या माणसात समस्या जेव्हा केव्हा सामोरे येतील तेव्हा त्यांना तोंड देऊन त्या सोडवण्याची क्षमता असते, तोच मनुष्य यशस्वी होत असतो. मग तीच त्याच्या यशस्वी असण्याची कसोटी असते. परिपूर्णतेच्या बाबतीत आपल्याला समंजस तडजोड करायला हवी, अन्यथा कृती करण्यासाठी आपल्याला अनंत काळापर्यंत थांबावं लागेल आणि पूल समोर आल्यावरच तो ओलांडून शहाणपणाचं असतं. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या. म्हणून तर दुसरी गोष्ट आहे, श्री म यांचं नवं घर घेणं कसं जमलं. आता मोठा निर्णय घेण्याच्या प्रत्येक क्षणी आपल्या मनात एक
द्वंद्व चालू असतं, कृती करावी की न करावी. अशाच एका निर्णायक क्षणी एका तरुण माणसानं कृती करण्याचा निर्णय घेतला आणि मग त्याला त्याचं भरघोस फळही मिळालं. म नावाच्या या तरुणाची परिस्थिती इतर लाखो तरुणांपेक्षा काही वेगळी होत नाही. तो एक 30शीतला तरुण आहे आणि त्याला बायको आणि एक लहान मुलगी आहे आणि त्याचं उत्पन्न बेताचंच आहे. पण श्री व सौ म एका लहानशा घरात राहत असतात. दोघांनाही एक छानपैकी नवं घर हवं होतं आणि स्वतःचं घर, मोठी जागा, स्वच्छ परिसर आणि मुलीला खेळण्यासाठी मोकळी जागा असं ते स्वप्न होतं. पण घर घेण्यामध्ये एक अडचण होती. सुरुवातीला एकदम भरावी लागणारी रक्कम एकदा महिन्याच्या घरभाड्याचा चेक लिहित असताना मला अचानक स्वतःचा खूप राग आला आणि घरभाड्याचा चेक आणि नवीन घर घेतल्यास भरायचा हप्ता या दोन्हींची रक्कम सारखीच होती. मग त्यानं आपल्या पत्नीला हाक मारली आणि म्हणाला, आपल्या पुढच्या महिन्यात नवीन घर घ्यायचंय का? मग तू शुद्धीवर आहेस ना? तिनं विचारलं. का उगीच थट्टा करतो आहेस? आपल्याला ते शक्य नाही हे तुला चांगलं माहिती आहे आणि सुरुवातीला भरण्याच्या रक्कमे एवढे सुद्धा पैसे आपल्याजवळ नाहीत. पण मचा निर्णय पक्का झाला होता आणि हे पहा, कधीतरी स्वतःचं घर घेण्याची इच्छा असणारी हजारो आणि लाखो जोडपे असतील, पण प्रत्यक्षात ते घेणारी त्यांच्यापैकी निम्मी सुद्धा नसतील. प्रत्येक वेळी काही ना काही उपटत असतं आणि त्यांचा घर घेण्याचा बेत हा ढकलला जात असतो आणि ते काहीही नाही. आपण घर घेणार आहोत, पैसे कसे उभे करायचे ते मलाही आत्ता ठाऊक नाही, पण त्यासाठी आपण काहीतरी करूया. मग पुढच्या आठवड्यात तर दोघांनाही आवडेल असं एक घर त्यांना सापडलं. फारसा डालडोल नसला तरी घर होतं मात्र छान आणि सुरुवातीला $1200 एवढी रक्कम भरायची होते आणि आता हे $1200 आणायची करण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर उभं राहिलं होतं. बँकेसारख्या ठराविक मार्गाने गेल्यास पुढल्या उरलेल्या रकमेचं कर्ज मिळणं कठीण आहे आणि हे मला ठाऊक होतं. पण म्हणतात ना, इच्छा तिथं मार्ग. तसंच काहीतरी मच्या बाबतीत झालं आणि त्याला अचानक कल्पना सुचली. बिल्डरला भेटून या $1200 साठी एखाद्याकडून खाजगी कर्ज का घेऊ नये? तो मग बिल्डरला जाऊन भेटला आणि त्या बिल्डरनं फारसा रस दाखवला नाही, पण मन नेट लावला. शेवटी असं ठरलं की बिल्डर स्वतःच मला $1200 देईल आणि मग ते पैसे दरमहा $100 अधिक व्याज असं देऊन फेडेल. आता मला फक्त एकच काम करायचं होतं, दर महिन्याला $100 ची व्यवस्था करायची. मग ती श्री व सौ म पेन पेन्सिल घेऊन बसले आणि आपल्या महिन्याच्या खर्चात कपात करून $25 वाचवण्याची योजना त्यांनी तयार केली. आणि तरी $75 प्रश्न होताच आणि मग ते मला कुठून तरी दर महिन्याला जास्तीचे मिळवल्याच लागणार होते. आणि मला मग आणखी एक कल्पना सुचली. दुसऱ्या दिवशी सकाळीच तो त्यांच्या साहेबांकडे गेला आणि आपण काय काम करतो आहोत हे त्यांना समजावून सांगितलं. मग नवीन घर घेतो आहे आणि ते ऐकून सुद्धा साहेबांसुद्धा आनंद झाला. मग म्हणाला, साहेब, हे सगळं साध्य होण्यासाठी मला महिन्याला $75 जास्त कमवावे लागणार आहेत. मला पगारवाढ केव्हा द्यायची हे सर्वस्वी मी कसा काम करतो यावर अवलंबून आहे आणि हे मला माहिती आहे. पण अधिक पैसे मिळवण्याची कुठलीही तरी संधी तुम्ही मला द्यावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि आपल्या ऑफिसमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या साप्ताहिक सुट्टीत इथं येऊन करता येतील आणि तुम्ही मला तशी परवानगी द्याल का? मग त्याचा प्रामाणिकपणा आणि महत्त्वाकांक्षा पाहून साहेब प्रभावित झाले आणि त्यांनी मला प्रत्येक आठवड्याला 10 तास जादा काम करण्यासाठी परवानगी दिली व श्री व सौ म लवकरच नवीन घरात राहायला गेले. आणि कृती करण्याचा निश्चय केल्यावर मच्या बुद्धीला त्यांचं उद्दिष्ट गाठण्याचे मार्ग शोधण्यासाठी चालना मिळाली. मला या सगळ्यांतून एकच नवाच आत्मविश्वास मिळाला आणि पुन्हा जेव्हा किंवा असा मोठा निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा त्याला ते फारसं जड जाणार नाही. आणि मने आपल्या पती पत्नीला आणि मुलीला त्यांना साजेसं चांगलं राहणीमान पुरवलं आणि घर घेण्याच्या दृष्टीनं परिस्थिती जुळवून घेण्याची वाट तो बघत बसला असता तर मग कदाचित त्याचं स्वतःचं घर कधीच झालंही नसतं, हेही तितकंच खरं आहे. म्हणून तिसरी गोष्ट ऐका की श्री प यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता, पण आता परिस्थितीतले सगळे घटक योग्य रीतीनं जुळून येईपर्यंत कुठलीही कृती करायची नाही असं ठरवलं. आणि तसं होण्याची वाट पाहत बसल्यास चांगल्या कल्पनांचं काय होतं हे पाहायचं असेल तर मग श्री प यांची गोष्ट पहा. दुसऱ्या महायुद्धानंतर लगेचच प यांना अमेरिकेच्या टपाल खात्यात सीमाशुल्क विभागात नोकरी मिळाली आणि त्यांना त्यांचं काम आवडलं. पण 5 वर्षानंतर मात्र तो बांधिलपणा आणि ते कामाचे ठराविक तास, कमी पगार आणि ज्येष्ठता क्रमानुसार बढत्या देण्याच्या मंद गतीनं चालणाऱ्या प्रक्रियेमुळं प्रगती करू शकणाऱ्यांच्या मोजक्या संधी या सर्व गोष्टींचा त्यांना कंटाळा आला. आणि एके दिवशी त्यांना एक कल्पना सुचली. यशस्वी आयातदार होण्यासाठी काय करावं लागतं आणि चांगलीच माहिती त्यांना हातापावेत झालेली होती. आणि मग आपण स्वतः स्वस्त भेटवस्तू आणि खेळणी आयत्ता
करण्यात व्यवसायात का सुरू करू नये असं त्यांना वाटलं. मग त्यांच्या इतकी त्या व्यवसायातला खास कोचांची माहिती नसूनही यशस्वी आयातदार असलेले अनेक लोक ना माहीत होते. पण यांनी व्यवसायात पडण्याचे निर्णय घेऊन आता 100 वर्ष झाली आहेत. पण आजही ते सीमाशुल्क खात्यातच काम करत आहेत. का? कारण प्रत्येक वेळी आता आपण बाहेर पडायचंच असं ठरवलं की काही ना काही घडायचंच आणि प्रत्यक्ष कृती काही च्या हातून व्हायची नाही. मन, पैशांची चणचण, आर्थिक मंदी, घरात नव्या बाळाचा जन्म, तात्पुरती आर्थिक गरज, व्यापारावरील सरकारी निर्बंध आणि आणखी अशा अनंत गोष्टींमुळे ते थांबत राहिले आणि हे काम पुढे ढकलत राहिले. सत्य परिस्थिती अशी होती की अकर्मी झाले होते आणि कृती करण्यासाठी परिस्थिती अगदी परिपूर्ण असावी असं त्यांना वाटायचं. आणि परिस्थिती सर्वार्थानं परिपूर्ण कधीच नसते, त्यामुळे कृतीच करत नसत. आणि अशा प्रकारे कृती करण्यापूर्वी परिस्थिती अगदी परिपूर्ण असण्याची वा होण्याची वाट बघत बसणं चूक आहे आणि चूक फार महागात पडणारी असते. म्हणून तुम्हाला ही चूक टाळायची असल्यास खालील दिलेल्या गोष्टी तुम्ही करू शकता. भविष्यात येऊ शकणारे अडथळे आणि अडचणी गृहीत धरायला शिका. आणि तुम्ही काही करायला जाल त्यामध्ये काही डोके, अडचणी आणि अनिश्चितता असणारच. समजा तुम्हाला तुमच्या कारमध्ये एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचं आहे आणि तुम्ही जर रस्त्यात कुठलीही अडचण येणार नाही व तुमच्या कारमध्ये बिघाड होणार नाही असं जर तुम्ही वातावरण छानच असेल आणि तुम्हाला ते भरपूर काही छान करायचं असेल व प्रवासात कुठलाही धोका असणार नाही याबद्दल संपूर्ण खात्री होण्याची वाट बघत बसलात तर मग तुमचा प्रवास कधी होईल आणि असं तुम्हाला वाटतं? मी सांगतो, कधीच नाही. तुमच्या प्रवासाचं नियोजन करताना तुम्ही ज्या मार्गाने जाणार आहात त्याचा नकाशा बघून ठेवणं, गाडीची तपासणी करून घेणं प्रकारे तुम्हाला तुमच्या प्रवासातल्या अडचणींचं पूर्वानुमान करून व त्यासंबंधी योग्य ती काळजी तुम्ही घेऊ शकता आणि धोके कमी करू शकता. पण सर्वच अडचणी तुम्ही आधीच आणि संपूर्णपणे दूर नाही करू शकत. समस्या आणि अडचणी जेव्हा तुमच्यासमोर येतील तेव्हा त्यांचा सामना करायला शिका. आणि यशस्वी माणसामध्ये कुठलीही समस्या उद्भवण्याआधीच तिचं निराकरण करण्याची क्षमता असते असं नाही. उलट त्या माणसात समस्या जेव्हा केव्हा सामोरे येतील तेव्हा त्यांना तोंड देऊन त्या सोडवण्याची क्षमता असते आणि तोच मनुष्य यशस्वी होत असतो. आणि तीच त्याच्या यशस्वी असण्याची कसोटी असते. वैवाहिक जीवन असो, व्यवसाय असो की आणखी काही असो, चालत असताना रस्त्यात पूल लागल्यावरच तो ओलांडण्याचा नक्कीच तुम्ही विचार केला पाहिजे. सगळ्या समस्यांवर विमा काढता येत नाही. तुमच्या कल्पनांवर काहीतरी कृती करण्यासंबंधी तुमचा विचार पक्का करा. आणि 5-6 वर्षापूर्वी माझ्या माहितीतल्या एका विद्वान प्राध्यापकांनी एक पुस्तक लिहिण्याचा आपला मानस आहे असं मला सांगितलं. साधारण 10 वर्षापूर्वी वादळी ठरल्यामुळे एका व्यक्तीचं चरित्र त्यांना लिहायचं होतं आणि त्याचं त्या पुस्तकासंबंधीच्या कल्पना नुसत्या चांगल्याच नाही तर आवडण्याजोग्या होत्या. आणि आपल्याला काय सांगायचं आहे हे ज्या प्राध्यापक महोदयांना पक्क माहिती होतं आणि ते सांगण्याचं कौशल्य आणि सामर्थ्य त्यांच्या ठायी होतं. ते पुस्तक लिहिण्याच्या या प्रकल्पानं त्यांना प्रचंड आंतरिक समाधान, नाव आणि पैसा मिळणार याची खात्रीच होती. आणि मागच्या उन्हाळ्यात माझे मित्र मला पुन्हा भेटले आणि त्यांचं पुस्तक आत्तापर्यंत लिहून संपत आलं असेल ना असं मी सहजच त्यांना विचारलं. पण मग त्यांनी ते पुस्तक लिहिलंच नव्हतं आणि त्या संदर्भात माझ्याशी सविस्तर बोलावं की नाही याबद्दल क्षणभर ते विचार करत राहिले. आणि शेवटी माझ्यावर इतर जबाबदारीचं खूप काम आहेत आणि होती आणि मी खूपच व्यस्त होतो, त्यामुळे पुस्तक लिहिणं जमलंच नाही वगैरे वगैरे ते बोलायला लागले. पण खरी गोष्ट अशी होती की प्राध्यापक महाशयांनी आपली ती कल्पना मनात खोलवर कुठेतरी गाळून ठेवलेली होती आणि आपल्या मनात त्यांनी नकारात्मक विचार निर्माण होऊ दिले. आणि पुस्तक लिहिण्यासाठी प्रचंड काम करावे लागेल आणि खूप त्याग करावे लागतील असं मानसिक चित्र त्यांनी उभं केलं. आणि हा प्रकल्प यशस्वी न होण्याची अनेक कारणं त्यांना दिसली. मग ते तसं ठरवू लागले आणि तसं त्यांनी विचार केले. म्हणून त्यांच्या विचाराप्रमाणे त्यांना भेटत गेलं. म्हणून तुम्ही कोणतंही काम टाळायचं नाही. तुमच्या मनाचं इंजिन नेहमी चालू ठेवायचं आहे. आणि मन जर तुमचं चालू असलं आणि ऑन असलं कायम तर तुम्हाला नवीन नवीन कल्पना नेहमी सुचत असतात. आणि तसंच आहे, तुम्ही कोणतीही गोष्ट टाळणं सोडा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमीपणे तुम्हाला एक काम करायचं आहे. ते काम म्हणजे स्वामींची प्रार्थना आणि स्वामींचं नामस्मरण. ते तुम्हाला कधीच टाळायचं नाही आणि त्यात टाळाटाळ करायचीही नाही. ते काम तुम्ही समर्थपणे आणि निर्मळ मनाने, चांगल्या मनाने करायचं आहे. बघा, त्याचे तुम्हाला नक्कीच चांगले भाग तुम्हाला दिसून येतील आणि चांगले कर्म तुम्हाला समजून येतील, एवढं लक्षात घ्या. म्हणून मित्रांनो, चांगले कर्म करा आणि चांगल्या गोष्टी तुम्ही आत्मसात करायला शिका. आणि चांगल्या गोष्टी जर केल्या आणि चांगले सुकर्म जर केले तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी चांगल्या मिळतील आणि चांगल्या गोष्टींसोबत तुम्हाला सर्व काही तुमच्यासोबत चांगलं देखील होईल, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही स्वामींचं नामस्मरण करणं कधीच टाळू नका आणि त्यासाठी कधीच आळस करू नका.
जेवढं जास्त आळस कराल तेवढं जास्त तुम्ही फसत जाल आणि मग तुम्हाला नंतर त्याचा पस्तावा येत जाईल, हे मात्र निश्चित आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, स्वामींवरचा विश्वास असा टिकून ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींच्या चरणी दररोज नतमस्तक व्हा आणि स्वामींना एवढंच मागा की स्वामी आम्हाला सर्वांना सुखी समाधानी निरोगी ठेवा आणि शांततेत ठेवा आणि भरपूर काही सगळं काही आमच्या मनासारखं होऊ द्या, ही स्वामींचरणी प्रार्थना. बस एवढंच तुम्ही मागायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.